पापलेट तवा फ्राय, मोठा पापलेट कटिंग बघणार आहोत आपण घरच्या घरी. माझं आवडतं काम आहे. कोळणीने पण दिले असते, पण घरी आणून करायला जरा मजा येते. छानपैकी त्याचं कट करून घेऊया. पीस करायचे आहेत. सिंपल फ्राय, सिंपल घरगुती मसाल्यामध्ये आपण करणार आहोत. पापलेटला स्वतःचीच मुळात एक अप्रतिम चव असते, त्यामुळे खूप मसाले लावून लपेटून तो बनवण्यात मजा नाही. म्हणजे त्याची स्वतःची चवमती निघून जाते आणि फक्त मसाल्यांची चव राहते. डोकं काढून घेऊया. डोक्याची आपण हिरवी कढी बनवणार आहोत. तो नेक्स्ट व्हिडिओ मी शेअर करेन. त्याच्या तुकड्या करताना जर आपण फडफडीत पापलेट आहे. मस्त ताजं पापलेट आहे. छानपैकी त्याचे पीस करून घेऊया. त्याच्यासाठी मी लोखंडी चाकू वापरला आहे. लोखंडी चाकूलाच धार असते व्यवस्थित. त्याला सारखी धार काढावी लागत नाही. मच्छी वगैरे कापताना कोयत्यापेक्षा लोखंडी चाकू बरा उपयोगी पडतो. तर छान त्याचे पीस झाले आहेत. आता त्याला मीठ लावून ठेवायचं आहे 10 मिनटं. त्याच्यानंतर स्वच्छ आपण धुवून घेणार आहे आणि नंतर त्याला मसाले लावणार आहोत. मीठ चवीनुसार, हळद पाव चमचा, लाल तिखट 1.5 चमचा, प्लेन तिखट घेतलं आहे, दुसरं बाकी काहीच नाही. त्याच्यानंतर वाटण थोडंसं मच्छीचं घेतलं आहे, खोबरा, कांदा, सुक्या मिरच्या, धने, बडीशेप, लिंबाचा रस, एक अख्खा लिंबाचा रस घेतला आहे आणि सगळं एकजीव करून मॅरिनेट करून घ्यायचं आहे. पापलेटला मॅरिनेट केल्यानंतर 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर रव्यामध्ये थोडी तांदळाची भरड मिक्स केली आहे. मच्छी कुरकुरीत होते आणि कडक राहते त्याच्यामुळे. आणि ती सगळी मच्छीला पापलेटला कोट करून घ्यायची आणि कोकोनट तेलामध्ये मीडियम टू हाय गॅसवरती पटापट तळून घ्यायची. जास्त वेळ तळायची नाही, पापलेटची चव जाणार. पापलेट आतमध्ये मॉइस्ट राहणं गरजेचं आहे. त्यामुळे बाहेरून कडक कुरकुरीत आणि आतून मॉइस्ट, अप्रतिम चवीला असं आपलं पापलेट फ्राय, तवा फ्राय तयार आहे.